हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ती फक्त पत्नी नव्हती. तसंही मयुरीने बाळाला नीट झोपवलं होतं आणि अतुल उशिरा आला तेव्हा कदाचित ऑफिसचं काम असेल असं गृहीत धरून तिनं त्याला फार काही विचारलं नाही. दरवर्षी मार्च महिना म्हणजे अतुलच्या ऑफिसमध्ये आर्थिक वर्ष संपवण्याची लगबग. त्यामुळे उशिरा घरी येणं नवीन नव्हतंच. पण आज काहीतरी वेगळं होतं. तो खूप शांत होता, जास्त बोलला नाही. बाळाचं एक पार हसून पाहिलं आणि निशब्दपणे सोफ्यावर बसून राहिला. मयुरीला ते खटकलं, पण तरीही तिने विचारलं नाही. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच उदासी होती, एक अशी छटा जणू काही फार मोठं त्याच्या आत साठून बसलंय. ती चहा घेऊन आली, समोर ठेवला, पण तो कप तसाच राहिला. तू बरोबर आहेस ना अतुल? तिनं शेवटी विचारलं. तो काहीच बोलला नाही. डोळे मिटून घेतले आणि म्हटलं, सगळं ठीक आहे, थोडा थकलोय फक्त. मी त्याचं उत्तर मान्य करून गप्प राहिली, पण मनात एक विचार वनव्यासारखा फिरत राहिला. हा अतुल माझा ओळखीचा नाहीये. ती रात्र अगदी नॉर्मल गेली, पण त्या शांततेत एक विचित्र अनामिक धडपड लपली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तो ऑफिसला गेला आणि थोड्याच वेळेत मयुरीच्या दारावर टकटक झाली. पोस्टमन नव्हता, शेजारीही नव्हते. एक पोलीस उभा होता. त्याच्या हातात एक कागद होता, डोळ्यात सहानुभूती होती. तुमचं नाव मयुरी देशमुख का? हो, ती गोंधळून उत्तरली. काल रात्री अतुल देशमुख यांनी पोलीस ठाण्यात येऊन आत्मसमर्पण केलंय. त्यांच्यावर एका आर्थिक घोटाळ्यातील प्रमुख गुन्हेगार म्हणून FIR दाखल झाली आहे. आम्ही चौकशी करत आहोत, पण तुम्हालाही काही प्रश्न विचारावे लागतील. त्या क्षणी तिचं डोकं गरगरायला लागलं. त्या शांततेला तिनं कामाचा ताण समजलं होतं. ती शांतता एका उद्ध्वस्त होणाऱ्या आयुष्याची सुरुवात होती. त्या क्षणी तिचं डोकं गरगरायला लागलं. गुन्हा? पण अतुलनं असं काहीच करू शकत नाही. तिच्या तोंडून निघालं. मॅडम, आमच्याकडे काही महत्त्वाचे पुरावे आहेत. त्यांचं नाव DNA ग्रुप्सच्या 3 कोटींच्या गैरव्यवहारात आलं आहे. आज संध्याकाळी तुमचंही निवेदन घ्यावं लागेल. ती फक्त मान हलवत उभी राहिली. पोलीस निघून गेले आणि तिच्या मनात 1000 प्रश्नांची लाटांनी धडक दिल्या. अतुल गुन्हा? तो तर कायम प्रामाणिक मृदू स्वभावाचा. ती घाईघाईने ड्रायव्हर उघडून त्याच्या फाईल्स, डायऱ्या शोधू लागली. एक जुनी नोटबुक सापडली. त्यात त्याच्या हस्ताक्षरात काही कोड वाक्य, रकमेचे आकडे, काही नाव आणि एक वाक्य तिच्या काळजात धस करणारी होती. सत्य वेळेवर सांगितलं नाही तर तेच आपल्याला संपवायला येतं. ती हादरली. या सगळ्यात ती कुठेच नव्हती. त्याच्या मनात किती गोष्टी चालत होत्या आणि ती मात्र फक्त त्याच्या शांततेला थकवा समजत होती. त्याच संध्याकाळी पोलीस चौकशीसाठी आले. तिनं सगळं सांगितलं. घरात कधी चर्चा झाली नाही. तो खूप शांत पण तणावात होता असं तिनं कबूल केलं. पोलीस अधिकाऱ्याने तिला एक फोटो दाखवला. अतुल एका दुसऱ्या व्यक्तीसोबत कारमध्ये काहीतरी पैसे देवघेव करताना. हा कोण? पोलिसांचा थेट प्रश्न. ती नीट पाहू लागली आणि एका क्षणात तिच्या पायाखालची जमीनच सरकली. हा तर त्याचा बालमित्र विक्रांत, ज्याच्याशी त्याचा काही महिन्यांपासून संवादच नव्हता. दुसऱ्या दिवशी मयुरी पोलीस स्टेशनला गेली. अतुलला भेटायची परवानगी तिला मिळाली. समोर तो बसला होता, डोळे थकलेले, पण चेहऱ्यावर अपराधीपणाची छटा नव्हती. उलट शांत समाधान दिसत होतं. हे सगळं खरं आहे का अतुल? तिचा आवाज थरथरत होता. त्याने एक खोल श्वास घेतला. मयुरी, मी काहीही चोरलेलं नाही, पण विक्रांत, तो फसवणूक करीत होता. मी त्याच्या फसवणुकीचे पुरावे गोळा करत होतो आणि जेव्हा मला सगळं समजलं तेव्हा मी स्वतःहून पोलीस ठाण्यात आलो, कारण माझं नाव त्यात ओढलं जाणार होतं. माझ्या हातून एक चूक झाली. मी वेळेवर तुझ्याशी सत्य बोललो नाही. पण का? ती जवळजवळ रडतच विचारत होती. कारण मी तुला आपल्या मुलाला सुरक्षित ठेवायचं ठरवलं होतं. विक्रांतच्या लोकांकडून धमक्या येत होत्या. माझं शांत राहणं
हे खरं तर माझं लढणं होतं. त्या क्षणी तिला समजलं, ज्या शांततेचा ती अर्थ लावत नव्हती, ती शांतता खऱ्या अर्थाने संघर्षाची होती. मयुरीने मग न थांबता स्वतः पुढाकार घेतला. विक्रांतबद्दल तिने माहिती जमवायला सुरुवात केली. एकेकाळी त्याने केलेल्या शेअर व्यवहारांच्या नोंदी, बँक स्टेटमेंट, कॉल रेकॉर्ड्स आणि काही महत्त्वाच्या ईमेल्स तिने जुन्या लॅपटॉपवर मिळवल्या. ती सगळी कागदपत्रं तिने पोलिसांकडे सादर केली. केस वेगानं वळली. 4 आठवड्यातच पुराव्यांच्या आधारे विक्रांतला अटक झाली आणि अतुल निर्दोष ठरला. 2 महिने उलटले. अतुल घरी परत आला. ते दोघेही खूप बदललेले होते. आता त्यांच्या नात्यात शांतता होती, पण यावेळी ती शांतता अनुभवायची, समजुतीची आणि खऱ्या विश्वासाची होती. मयुरीने त्याच्या बाजूने ठामपणे उभं राहत, जसं त्याचं वादळ तिला भेदून गेलं, तसंच तिचं प्रेम त्याला पुन्हा उभं राहायला कारणीभूत ठरलं. अतुल, मी एक गोष्ट शिकले. काही वेळा जे शांत दिसतं ते खरं तर आतून खोल असतं. तो हसला आणि तेव्हाच माणसांना समजतं की खरा आधार म्हणजे केवळ साथ, शब्द नाही. त्याच्या डोळ्यात साठलेलं पाणी आणि बाळाच्या गालावर त्याचा हलकासा हात वादळ शमलं होतं. अतुल परत आल्यावर आयुष्यात खूप काही बदललं. एकमेकांविषयीचं विश्वासाचं नातं अजून घट्ट झालं होतं. आता मयुरी फक्त एक पत्नी नव्हती, ती त्याच्या लढ्याची साक्ष होती आणि त्याच्या पुन्हा उभं राहण्याचं कारणही. तिनं अतुलला सांगितलं, आपण फक्त बाळाचे आईबाबा नाही, आपण एकमेकांचे आधारही आहोत. संकट आली पण आपली साथ सुटली नाही, हाच आपल्या प्रेमाचा खरा अर्थ आहे. अतुलनं तिचा हात हातात घेतला. त्या दोघांच्या डोळ्यात शब्दांशिवाय सगळं बोलून जाणारा क्षण भरून राहिला. त्याच दिवशी संध्याकाळी ते तिघं, अतुल, मयुरी आणि त्यांचं छोटंसं बाळ आदित्य घराजवळच्या बागेत गेले. बाळ पहिल्यांदाच झोके घेत होतं आणि त्याच्या खळखळून हसण्याचा त्या दोघांना एक नवं आयुष्य देत होतं. वादळ गेलं होतं. आता खरं शांतता होती, पण ती अशक्तीची नव्हे तर समजुतीची, विश्वासाची आणि नव्याने सुरू झालेल्या आयुष्याची होती. जन्म घेणारं वादळ जेव्हा आधाराच्या हातात विसावतं, तेव्हा त्याची शांतता ही पराभवाची नसते, तर ती विजयाची असते. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.